प्रकरण अशा प्रकारे आहे की काल आमच्या डीबी पथकाला आणि त्यांच्या इंचार्ज यांना माहिती मिळाली होती की DRM ऑफिसच्या मागच्या गेटच्या जी खुली जागा आहे त्याच्यामध्ये काही MDचा देवाणघेवाण होणार आहे। त्यावरून आमच्या डीबी पथकाने सापळा रचून 3 आरोपींना पकडले आणि मला सुद्धा बोलवण्यात आलं ॲज अ राजपत्रित अधिकारी म्हणून। आणि सदरची कारवाई येण्याप्रमाणे आहे की त्याच्यामध्ये आरोपी नंबर 1 गंगा काकडे हा राहणारा कोतवालीच्या हद्दीमधला आहे। त्याच्यावर कोतवालीच्या पोलीस स्टेशनमध्ये खुनासारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा तसेच इतर लूटपाटचे गुन्हे दाखल आहे। तसंच आरोपी क्रमांक 2 करण मळावी याच्यावर पोलीस स्टेशन सदर येथे खुनाचा गुन्हा दाखल आहे आणि मान्य न्यायालयात सध्या तो सुरू आहे। तिसरा आरोपी आहे शुभम जांभूळकर, याच्यावर छोटे मोठे गुन्हे पोलीस स्टेशन सदर इथे दाखल आहे। या तिन्ही आरोपीकडून 2 ग्राम 83 मिलीग्राम इतकी MD पावडर जप्त करण्यात आली। तसंच त्यांच्या 2 गाड्या व 2 मोबाईल असा एकूण 1,54,100 रुपयाचा माल जप्त करण्यात आलेला आहे। पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आरोपितांचा 2 दिवसाचा पोलीस कोठडी मिळवलेली आहे आणि हे कुठून आणलं आहे, काय आणलं आहे, याची विल्हेवाट काय करणार होते याबाबत आमचा समोरचा तपास सुरू आहे। या कामगिरीमध्ये आम्हाला सतत माननीय पोलीस आयुक्त तसेच आमचे वरिष्ठ अधिकारी सांगत असतात की त्यांना नागपूर हे नशामुक्त करायचं आहे। त्याकरता त्यांच्या वारंवार आम्हाला सूचना असतात, त्याप्रमाणे त्यांच्या मागे त्यांनी दिलेले प्रेरणामुळेच आमची टीम PSI घोगरे, दुर्गेश ठाकूर, सचिन राज वानखळे, आशिष बल्लाळ, भाळ, मोहन ठाकूर इत्यादी कर्मचाऱ्यांनी त्याच्यामध्ये किशोर यांनी सहभाग घेतलेला होता।